जाधव साहेब आपण चालू करा. भातखळकर साहेब लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया, कन्क्लूड होऊ द्या, झाल्यावर देतो. अरे माझा पॉइंट बोलणार आहे. वसई विरार महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. 2 कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत, ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे. त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे. अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय भाषा. जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना जरा तुम्ही राम मंदिर लुटताय. चोर कुठले? लुटताय ना मला सांगू नये. जाधव साहेब आपण चालू करा. भातखळकर साहेब खाली बसा. भातखळकर साहेब बसा खाली तुम्ही. खाली बसा, खाली बसा. मला सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या साहेब. लुटताय. चला तुम्हाला कसं यायचं? चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय बघा तुमचं. लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ठीक आहे. भातखळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव कोण? साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण लुटताय. तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा ठीक आहे, बसून घ्या. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून? मला काय शिकवतो तुम्ही? पक्ष बदलला नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. जाधव साहेब